नागपूरमध्ये हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संशय. तर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले हा पूर्वनियोजित कट, उपमुख्यमंत्री शिंदेंचाही दावा. कट असेल तर गृह खातं झोपलं होतं का? राड्यावरनं उद्धव ठाकरेंचा सवाल. तर भाजपनं झेंड्यातला हिरवा रंग काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावं, ठाकरेंचा टोला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरल्यानं नागपुरातला तणाव वाढला. नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती, अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई करण्याचाही इशारा. पोलिसांवरती हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांवरती कारवाई करणार. नागपूर हिंसाचाराच्या घटनेवरनं मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा. नागपुरात झालेल्या हिंसाचारात डीसीपी निकेतन कदम यांच्यावरती कुऱ्हाडीनं हल्ला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जखमी पोलिसांसोबत फोनवरनं बातचीत. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका, मला फडणवीसांनी तंबी दिलेली नाही, तर कुणीही राजीनाम्याची मागणी केली नसल्याचं नितेश राणेंचं विधान. नागपूरमधल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता. नागपूरमधल्या 11 भागात संचारबंदी लागू, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन नाही, कोरटकरला कधीही अटक होऊ शकते. शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंतांना धमकवल्याप्रकरणी कोरटकर अडचणीत.